सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी एक मेगा भरती आलेली आहे। येत्या 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे। यासाठी एकूण किती रिक्त पदे आहेत आणि त्याचं वेतन किती आहे, तुम्ही पात्र आहात का नाही याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। भारत संचार लिमिटेड म्हणजे BSNLचे वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणजे सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी मोठी भरती जाहिरात केली आहे। BSNLच्या एकूण 120 रिक्त जागेसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। यासाठी 5 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। BSNLच्या उमेदवारासाठी खालील तारखी नोंद घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तांत्रिक अडथळे येतील। ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रारंभ 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 मार्च 2026 तर अर्ज दुरुस्ती 8 मार्च ते 15 मार्च 2026। प्रवेशपत्र उपलब्ध मार्च 2026 आणि ऑनलाईन परीक्षा असेल CBT मार्फत एप्रिल 2026। आता किती पदे रिक्त आहेत? या भरती मोहिमेद्वारे एकूण 120 पदे भरली जाणार आहेत। यातील इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी टेलिकॉम स्ट्रीम म्हणजेच टेक्निकल 40 पदाची भरती केली जाणार आहे। तर CMA साठी फायनान्स स्ट्रीम म्हणजे नॉन टेक्निकलसाठी 11 पदांची भरती केली जाणार आहे। यातील उर्वरित 39 पदे SC ST आणि OBC आणि EWS या दिव्यांग उमेदवारासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार राखीव ठेवण्यात आलेले आहेत। शैक्षणिक पात्रता काय? तर BSNL मधील वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी टेलिकॉम विभागात अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉमिक्स, कॅम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रिक्स अँड इन्स्ट्रुमेंटल यापैकी एका शाखेतून BE आणि BTech पदवी असणे आवश्यक आहे। यामध्ये जनरल आणि OBC प्रवर्गासाठी किमान 60% तर SC ST उमेदवारासाठी 55% गुण अट ठेवण्यात आलेली आहे। वित्त विभागासाठी उमेदवारांनी CA किंवा CMA पात्रता पूर्ण केलेली असावी। वयोमर्यादा विचार करताना 1 जानेवारी 2026 रोजी खुला आणि EWS प्रवर्गासाठी कमाल वर्ष 30 वर्ष निश्चित करण्यात आलेले आहे। तसेच सरकारी नियमानुसार OBC उमेदवारांना 33 वर्षापर्यंत 3 वर्ष सवलत आणि SC ST उमेदवारांना 35 वर्षापर्यंत म्हणजेच 5 वर्ष सवलत आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षापर्यंत अतिरिक्त सवलत लागू असेल। पगार किती असेल बघा। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती E3 म्हणजे इंडस्ट्रियल डिअरनेस अलाउन्स म्हणजेच IDA वेतन श्रेणीतील केली जाईल। यामध्ये 24,900 ते 50,500 या मूळ वेतन श्रेणीसह बेसिक पे, महागाई भत्ता म्हणजेच DA, घरभाडे भत्ता म्हणजेच HRA, वैद्यकीय विमा, रजा, प्रवास सवलत LTC, कार्यक्षमता आधारित विशेष भत्ते म्हणजेच पार्क दिले जातील। एकूण केंद्र सरकारच्या मानकानुसार हे अत्यंत आकर्षक वेतन पॅकेज मानले जाणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाईल बघा। BSNL मधील ही निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि 3 टप्प्यात पार पडणार असेल। ऑनलाईन परीक्षा CBT यामध्ये तांत्रिक विषय जनरल एलिजिबिलिटी म्हणजेच ॲप्टिट्यूड रिझनिंग असे 2 भाग असतील। गुणवत्ता यादी परीक्षेतील गुणांच्या आधारे विभागीय मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल। मग नंतर कागदपत्र पडताळणी, अंतिम निवडीपूर्वी मूळ कागदपत्राची तपासणी केली जाईल। सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे।